अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. परंतु आज तर बैल सारे रिकामेच होते आणि त्यासोबत त्याचे मालकही रिकामे होते. कारण आज होता श्रावणाचा बैलपोळा. तर सकाळ-सकाळ उठून सगळे बैलं आणि बैलाचे मालकं घेऊन तळ्यावरती गेलो. तळ्यावरती गेलो नाही तर तिथं पहिलं जाळ्यात अटकलेले खेकडा महाराज दिसले. पण मित्रांनी त्याला सुखरूप बाहेर काढलं, परंतु एक पाय त्याचा गेला. शेवटी पहिले 2 बैलं धुतले आणि त्यांना घरी आणण्याचा टास्क होता. त्यानंतर मित्रांनी त्याचे राहिलेले 2 गोरे होते, त्यांनाही तळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना धुणं म्हणजे जगाचं वेगळंच एक मोठा टास्क होता. शेवटी आमच्या परम मित्राला खाज होती. त्यांनी जो राहिलेला गोरा होता त्याला तळ्याच्या आतमध्ये न्यायचा प्रयत्न होता आणि त्या मित्राने यशस्वीही केला. त्याला थेट आतमध्ये नेऊन भिजवून आणला आणि इथं आमची गाई. गाईचा विषय असा आहे, की बैल एक वेळेस निवांत उभे होते, पण गाईला 2 दगडाला बांधावं लागलं. शेवटी बारके मालक आले. बारके मालक आल्यावर मग काय सारं दुखणं-बिखणं विसरून आम्हाला याला पाण्यात भिजवायचं. अंगात किडे आले आणि त्याला घेऊन गेलो. शेवटी त्याला भिजवून आणलं, तळ्यात पोहवलं. पण पुढचे 2 दिवस मी फक्त बेडवर झोपून होतो आमच्या काळूबोक्यासोबत आणि ह्या बारक्या गोऱ्याने एवढा त्रास दिला, त्याला दगडाला बांधून ठेवलं, तर तो दगड ओढत घरापर्यंत आला. तर ते पाहू शकता त्याच्या पायाला जखम किती झाली, कारण तो दगड ओढून त्याच्या पायाला लागला होता. आणि इथं काकाचे प्रयत्न सुरू झाले, की जुने दोरे सोडा आणि नव्या दोऱ्या बांधा आणि शेवटी हिंगोळाची डबी आणली, तर आणून ती आणली तर लाल रंगाची आणली. हे पाहू शकता बरं, लाल रंगाचा हिंगूळ बैलाला किती विचित्र दिसतोय, चांगला अजिबात दिसत नाही. शेवटी नारंगी एक डबी परत आणली आणि बैलांना लावली. कसे बैल सेक्सी दिसू राहिले होते. मग मलिदाचे लाडू आणले, बाजरीच्या भाकरीचे मलिदाचे आणि हा मलिदाचा लाडू घेऊन त्या बारक्या गोऱ्याला दाखवायचा प्रयत्न केला, खायला घाऊ प्रयत्न केला. परंतु शेठ नाराज होते, त्यांना आवडलं नाही. मग त्याचे 2 तुकडे केले, एक खंड्याला अर्धा खाऊ घातला आणि दुसरा पांड्याला अर्धा खाऊ घातला. बैल खुश झाले. नंतर मग घरात आलो. आजी जेवत होती. आजी आंबाड्याची भाजी खात होती. तिची फेवरेट प्राईम काळातली. मला म्हणे, "टेस्ट कर." मी एक घास खाल्ला. म्हणलं, "आता तूच खा." मग तिचं जेवण वगैरे झालं आणि त्यांनी पोळ्या लाटायला सुरू केल्या. दोघे सासू-सुनाचे काय जोक चालले होते कळलं नाही. त्यांचे जोक पाहून मी पण हसत होतो. परंतु आजीच्या हाताच्या पुरणपोळ्या म्हणजे स्वर्ग सुखच जणू काय. मग संध्याकाळ झाली, बैल रानातून आले. त्यांना परत सजवायचा टास्क सोबत आला. कारण आता संध्याकाळच्या वेळी बैलांना आपल्या मंदिराभोवती चक्कर मारून त्यांना देवदर्शन करावं लागतं. मग काही-काही आर्टिस्ट आम्ही एवढे लांबून हायर केले होते, थेट दुबईच्या त्या कोपऱ्यातल्या कोणत्यातरी जंगलातून आणि त्यांनी पाहू शकता किती सुंदर रंगवायचा प्रयत्न केला. परंतु नंतर तुम्ही बैलांचे शरीर पाहू शकत नाही. या माणसाने तर कहर केला. बैलाच्या डोळ्याला आयब्रो बनवले. एवढे सुंदर बनवले की बैलाचे डोळे पाहून माणूस घाबरत होता आणि एवढे 4-5 चिलीपिली घेऊन बैल सजवायचा प्रयत्न चालू होता. ज्याच्या मनाला जसं येईल तसं सजवत होते. शेवटी मंदिराला वेढा मारला आणि इथं नारळ फोडायची टास्क होता, जो की एकदा मी मिस केला होता. तो व्हिडिओ मी इथे टाकला नाही, कारण तुम्ही मला शिव्या घालणार हे नक्की आहे.